ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आपण जे भरभरून प्रेम देत आहात, लाईक करत आहात, शेअर करत आहात, खूप लोकांचे आता कमेंट सुद्धा यायला लागलेले आहेत। परंतु आपले जर वैयक्तिक काही प्रश्न असतील तर ते आपण मला व्हॉट्सअपवरती विचारू शकता। ग्रुपवरती किंवा ह्या व्हिडिओ मार्फत मी आपल्याला सांगू शकणार नाही, कारण वैयक्तिक काही प्रश्न आहेत ते। तर आपण मला व्हॉट्सअपवरती संपर्क करू शकता। खाली येणारा जे पट्टी आहे त्यामध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे, दोन्ही व्हॉट्सअप नंबर आहेत ते। त्याचप्रमाणे माझी शाखा गोवा, परवरीला कुडाळ आणि कारवारला बाळणी येते आणि बेळगावला समादेवी गल्ली येते आहे। आपण इथे येऊन आपण आपल्या प्रश्नांची उत्तरं घेऊ शकता। आपल्याला उत्तम मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न नक्की करेन। जर अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यावरती सर्वप्रथम आपल्याला पाहता येईल आणि आपल्याला माहिती घेता येईल। आणि ज्या आपल्या आठवड्याप्रमाणे रेमेडीज असतात त्या सुद्धा आपल्याला लवकरात लवकर करता येईल। कारण काय होतं, ज्या दिवशीची रेमेडीज करायची असते त्याच दिवस तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला त्याच दिवशी ते काही करता येत नाही, त्यामुळे वेळ निघून गेलेली असते। त्यामुळे आपण बेल आयकॉन दाबल्या कारणाने काय होणार आहे तर सर्वप्रथम व्हिडिओ आपल्याला ज्या दिवशी अपलोड झालाय त्याच दिवशी पाहता येईल आणि आपल्याला रेमेडीज सुद्धा छान प्रकारे, चांगल्या प्रकारे करता येईल। चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य, जे 18 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2024 चे असणार आहे। 18 ते 24 नोव्हेंबर साप्ताहिक राशी भविष्य 2024 वृश्चिक राशी। आपल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी किंवा मनाप्रमाणे काही गोष्टी घडण्यासाठी हा काळ खूप उत्तम असेल। परंतु भौतिक सुखासाठी किंवा क्षणिक सुखासाठी आपण याचा उपयोग करू नका। तर यातून भौतिक सुख किंवा क्षणिक सुख आपण नंतर सुद्धा उपभोगू शकता किंवा लाभ घेऊ शकता। पण मोठ्या काही गोष्टी आहेत ज्या गोष्टींची आपण बराच काळ वाट पाहत होता किंवा अशा संधींची वाट पाहत होता, तर अशा संधी लाभणार आहेत आणि अशा संधीचा, वेळेचा चांगल्या कामासाठी आपण सदुपयोग करा, आपल्याला त्याचा फायदा होईल। दीर्घकालीन मिळणाऱ्या सुखासाठी किंवा दीर्घकालीन मिळणाऱ्या लाभासाठी आपण याचा फायदा करून घ्यावा। व्यावसायिकांना व्यवसायात काही नवीन अडचणींचा सुद्धा सामना या काळात करावा लागू शकतो। त्यामुळे जुनी शारीरिक व्याधी या काळामध्ये वाढू शकते। जुने पथ्य पाणी जर सुरू असतील तर ते सोडू नका किंवा आहार विहार करताना कुठे जर जात असाल, फिरायला जात असाल, जर आपण सहलीला जात असाल तर त्या ठिकाणी आपल्या शरीराला जे पटत नाही, रुचत नाही असा आहार मुद्दाम करायला जाऊ नका। तो कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न करा, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते। खर्चांवरती नियंत्रण ठेवा व आरोग्य कसे आटोक्यात राहील किंवा आरोग्य कसे चांगले राहील यासाठी आपण विचार करा। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 20 आणि 21, शुभ अंक असणारा 5 आणि रंग असणारा हिरवा, याचा आपण लाभ करून घ्या। या सप्ताहामध्ये 21 तारखेला जे गुरुपुष्यामृत योग आहे त्या काळामध्ये एखाद्या विष्णूच्या देवळामध्ये आपण जाऊन मुगाची डाळ आपल्या वजनाच्या तद्दशांश देता आली तर बघा। समजा आपले वजन 50 किलो आहे तर कमीत कमी 5 किलो, अन्यथा 1.25 किलो तरी ते दान विष्णूंच्या किंवा सद्गुरूंच्या देवळात देण्याचा प्रयत्न करा। यातून आरोग्यासंबंधी असलेल्या अडचणी दूर होतील, लाभ होईल, याचा लाभ घ्या। मित्रांनो, आपल्या राशीनुसार ज्या काही आपल्याला रेमेडी सुचवल्या आहेत त्या आपण कराव्याच असा कुठलाही आग्रह असत नाही। जर आपल्याला अडचणी असतील आणि अडचणी वाटत असतील तरच मात्र आपण त्याचा लाभ घ्या किंवा करा, अन्यथा सुरळीत आपलं जीवन चाललं आहे त्यामध्ये आपली देवी उपासना करा। कारण काय आहे, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्याने अतिथी देवो, हे देवच आपल्यासाठी महत्वाचे असतात। त्यांची उपासना करताना किंवा त्यांची सेवा करत असताना आपल्याकडनं काही चुका होणार नाही ना, याची मात्र आपण काळजी घेत राहावी। या उपासना कराव्यात असा माझा कुठलाही आग्रह असत नाही, परंतु या उपासना करून आपल्याला जर चांगलं होत असेल, काही वेगळा फरक जाणवत असेल तर नक्की कमेंटमध्ये आपण ते कळवा। त्याचबरोबर आपल्या राशींची इतर काही व्यक्ती असतील, त्यांना काही दुःख असेल, काही त्रास असेल तर त्यांच्यापर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा। मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच ठिकाणी ह्याच वेळी। तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।